मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना खिंडशीत झिंगा संवर्धनाचा शुभारंभ। राज्यमंत्री ॲडव्होकेट जयस्वाल यांच्या हस्ते झाले उद्घाटन। मत्स्य व्यवसायाचा होणार कायापालट। महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभाग तसेच प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत खिंडशी जलाशयात प्रायोगिक तत्वावर गोड्या पाण्यातील झिंगा संवर्धनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी 4 लाख झिंगे खिंडशी तलावात टाकण्यात आले। या प्रकल्पाची किंमत 7,60,000 रुपये इतकी आहे। हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असून मासेमार बांधवांनी मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी केले आहे। तसेच मच्छीमार बांधवांनी संघटित होऊन शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेणे आवश्यक आहे। मासेमारी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी कोल्ड स्टोरेजची सुविधा मोठ्या प्रमाणात उभारणे अत्यंत आवश्यक आहे। जागतिक स्तरावर गोड्या पाण्यातील मासळीला मोठी मागणी आहे। नागपूरमध्ये आवश्यक असलेल्या मासळीपैकी केवळ 50% मासळी स्थानिक स्तरावर उपलब्ध होत असून उर्वरित 50% बाहेरून आणावी लागते। त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या विविध 1240 कोटींची तरतूद पूर्वी नीलक्रांती योजना राबवण्यात आली होती। त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कार्यान्वित करण्यात आली। याच धर्तीवर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना अर्थसंकल्पात जाहीर केली असून त्यासाठी 1240 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। जलस्रोतांचा प्रभावी वापर करून मत्स्य उत्पादन वाढवणे गरजेचे आहे। आपले महायुती सरकार मत्स्य व्यवसायाशी निगडित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत आहे असेही मेश्राम। साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल पुढं काट पाया खाली आपल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी रगड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून